नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मूग डाळीचे वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मूग डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. ही डाळ मी 4 तास भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर बघू शकता अर्ध्या वाटीची पूर्णपणे डाळ 1 वाटी झालेली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आवडधोबड अशी फिरवून घ्यायची आहे. तुम्हाला जर मिक्सरला बारीक नसेल फिरवून घ्यायचा तर तुम्ही तसा पण घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला पसरट बुडाचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे 1 वाटी मी पालक बारीक असा कट करून घेतलेला आहे. साधारणतः अर्धी पेंडी पालक आहे. त्यानंतर हे पालक आता मी बारीक असा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता 2 कांदे आपल्याला पालक जसा बारीक कट करून घेतला आहे तशाच पद्धतीने 2 कांदे बारीक असे कट करून त्यामध्ये टाकायचे आहेत. पालक आणि कांदा कंपल्सरी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरचीचा ठेचा मी तयार करून टाकलेला आहे. त्यामध्ये लसूणसुद्धा टाकलेला आहे. आता इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. साबुदाणा जर तुम्हाला वड्यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, नाही टाकला तरी चालतंय. त्यानंतर आता इथे 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा धना पावडर टाकलेले आहे. पाव चम्मच हळद टाकलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आता पूर्णपणे आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. तुम्ही इथे तांदळाचं पीठही वापरू शकता. त्यानंतर आता आपण इथे जी मिक्सरला बारीक अशी डाळ फिरवून घेतलेली आहे ती टाकायची आहे. त्यानंतर आता पूर्णपणे सर्व साहित्य आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. आता इथे पीठ मळून मस्तपैकी घ्यायचं आहे. ज्यामध्ये भाजीमध्ये आणि जे डाळीमध्ये जे ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबातच इथे मी वापर केलेला नाही. बघू शकता मस्त असं परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे. जर तुम्हाला पाणी आवश्यक असेल तर तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने मस्त परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता आपण वडे बनवण्यासाठी घेणार आहोत. लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हातावरती गोल गोल फिरवून असं मधोमध आपल्याला मस्त प्रेस करायचा आहे आणि एकदम चपट्या आकाराचा वडा तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी मूग डाळीचे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता तळून घेण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपण पूर्णपणे वडे त्यामध्ये टाकणार आहोत. जितके तेलामध्ये वडे बसतील तेवढे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे इथे साधारणतः 5 वडे बसलेले आहेत आणि दोन्ही बाजूने आलटून पलटून आपल्याला खरपूस सोनेरी रंगावरती मस्त असे खमंग तळून घ्यायचे आहेत. वडे तळत असताना गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवायची आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हे मस्त वडे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले खमंग आणि खरपूस मूग डाळीचे वडे तळून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीनेच मी पूर्णपणे सर्व वडे तशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि घेतलेले आहेत. बघू शकता सर्व वडे मी तळून घेणार आहे. तुम्हाला जर ही मूग डाळीचे वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीमध्ये.